नमस्कार, मी अंकिता. अंकिताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ताज्या कैरीचं लोणचं बनवतोय. हे लोणचं फक्त ताटाचीच चव नाही वाढवत, तर तोंडाचीही चव वाढवते. खूप चवीला अप्रतिम लागते. बघा किती छान दिसते. चला झटपट सुरुवात करूया. इथे आपण 1 किलो तोतापुरी कैरी घेतले. आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून, पुसून, सुकवून घेणार आहोत. एकदम सुकं करून घ्यायचं आहे आपल्याला. कुठलाही पाण्याचा अंश नको आहे. त्यामध्ये मग आपलं लोणचं टिकायला खूप दिवस टिकतंय. इथे बघा स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण इथे सुरी पण आपण कांदा किंवा टोमॅटो कापलेला असेल तर आपल्याला इथे सुरी धुवून पुसून घ्यायचे. आता आपण आपल्या आवडीनुसार इथे कैरी कट करून घेणार आहोत. बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतो. ताज्या कैरीचा लोणचं तसं टिकायला कमी दिवस टिकतंय. 1 महिन्यासाठी आपण बनवतोय एकदम मस्त असं. इथे आता आपण आपल्या आवडीनुसार छान अशा छोट्या-छोट्या कैऱ्या बनवून घेणार आहोत. अगदी घरीच्या घरी आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये अशा बनवून होतात. इथे बघा आपण अशा प्रकारे मस्त सर्व कैऱ्या करून घेतलेत. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि मस्त असं आपलं ताज्या कैरीचं लोणचं आपण इथे बनवून घेणार आहोत. इथे बघा मस्त अशा आपण कैऱ्या फोडी करून घेतल्यात. आता आपण त्यामध्ये टाकूयात हळद. आता आपण टाकणार आहोत लाल तिखट. आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि मस्त असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे. आता आपण टाकूयात धना पावडर. आपले घरगुतीच मसाले टाकणार आहोत आणि आपण चमच्याने इथे छान असं मस्त मसाले मिक्स करून घेणार आहोत. इथे छान आपले मसाले मस्त बघा मिक्स करून झालेत. आपल्याला झटपट असं भाजी नसली तरी आपण लोणच्यासोबत अशी भाकर खातोय, त्यामुळे चवीला मस्त लागते. इथे आपण लसूण घेतलाय, जिरे, मोहरी घेतली आपण, मोहरीची डाळ. मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही आपली घरामध्येच तयार करू शकता. आता आपण इथे टाकणार आहोत लसूण. आपल्याला तेल लोणच्यासाठी थोडं जास्तच घ्यायचं आहे. आता आपण इथे लसूण असा छान तेलामध्ये 2-3 मिनिट मस्त असा परतून घेणार आहोत. आपल्याला लसूण असा बारीक करून घ्यायचा आहे. इथे बघा आपला लसूण पण मस्त असा तेलामध्ये फ्राय झालाय, परतून घेतलाय. त्याने लोणच्याला खूप मस्त टेस्ट येते. आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये हिंग, जिरा टाकूयात. छान आपल्याला सर्व मसाले मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मोहरीची डाळ आणि सर्व मसाले तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे आपले मसाले सर्व एकदम असे मस्त मिक्स झालेत. आता आपण गॅस करूयात बंद आणि आपण हे मिश्रण पूर्ण असं थंड करून घेणार आहोत. पूर्ण गार झाल्याशिवाय आपल्याला इथे लोणच्यामध्ये टाकायचं नाही हे. आता आपण इथे गॅस बंद केलाय आणि छान मस्त थंड होऊ द्यायचे. तोपर्यंत इथे बघा आपलं कैरीचं लोणचं छान असं मुरलंय मस्त आणि छान आता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचंय. बघा आता आपण छान अशी फोडणी देणार आहोत. आता बघा आपलं तेल एकदम छान असं थंड झालंय. पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला टाकायचं नाही. बघा बोट बुडवून बघितलंय, पूर्ण असं थंड आहे. आता आपण लोणच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं मस्त 1 महिन्यासाठी छान असं लोणचं खायचंय. आपण ताज्या कैरीचं लोणचं बनवलं तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते आणि हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे आपण हे लोणचं 1 महिन्यासाठी ठेवू शकतो. जास्त बनवायचं नाहीये, कारण का आपल्या लोणचं जास्त दिवस टिकत नाही, त्याला लगेच बुरशी येते. त्यामुळे आपण इथं तेल थोडंसं जास्तच टाकलंय. बघा आपलं लोणचं मस्त असं बनवून तयार आहे. छान असं दिसायलाही खूप भारी दिसते आणि चवीला तर इतकं अप्रतिम लागतंय. आता तुम्ही हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता किंवा जर बुरशी लागायला नको तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. इथे आपलं मस्त असं बघा कैरीचं लोणचं बनवून तयार आहे. इथे बघा काचेच्या बरणीमध्ये आपण इथे भरून ठेवणार आहोत. लोणचं कधीही आपण काचेच्याच बरणीमध्ये ठेवायचं. टिकायलाही खूप दिवस टिकते आणि मस्त असं चवीलाही खूप अप्रतिम लागते. इथे आपलं मस्त असं कैरीचं लोणचं बनवून तयार आहे.
कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा. मस्त राहा, खात राहा. बाय बाय. धन्यवाद.